हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है. छावा चित्रपटातील हा डायलॉग आणि अक्षरशः अंगावर काटा. छावा चित्रपट पाहिलात? नसेल पाहिलात तर जरूर पहा. छावा चित्रपट का पाहायचा याची थोडक्यात कारणमीमांसा आपण या आजच्या भागामध्ये करणार आहोत. कुठेही जाऊ नका. ज्ञानम युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. शौर्य कभी कम पड जाए तो मराठा साम्राज्य पडले ना, असं एक वचन आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, वाचलं असेल. आणि असं शौर्य जेव्हा कमी पडतं ना, तेव्हा खरोखरच मराठा साम्राज्य आहे हे मराठा साम्राज्य वाचायला पाहिजे. संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने, असा सुद्धा एक डायलॉग या चित्रपटात आहे. आणि ते खरंच आहे. औरंगासारख्या शत्रूला नामोहरम कसं करायचं, औरंगासारख्या शत्रूशी कसं लढायचं, याचं जिवंत उदाहरण ते म्हणजे छत्रपती राजे संभाजी महाराज. संभाजी महाराजांनी फक्त 8 वर्ष औरंगजेबाला त्या ठिकाणी लढत ठेवला. आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या लढाया संभाजी महाराजांनी केल्या, त्या लढाईतील एकही लढाई संभाजी राजे हारले नव्हते. संभाजी राजांची 8 वर्षांची कारकीर्द आणि चित्रपटामध्ये जर आपण पाहिलं तर 168 मिनिटं फक्त आहे. 168 मिनिटांचा हा चित्रपट मात्र आपलं संपूर्ण जे आयुष्य आहे, हे आपलं जीवन आहे, हे ढवळून काढतं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आपण पाहिला आणि पाहत असतानाच आपले डोळे भरून येतात आणि बाहेर पडत असताना आपल्या डोळ्यातून अश्रूच बाहेर पडतात, असा हा चित्रपट आहे. शौर्य कभी कम पड जाए तो मराठा साम्राज्य पडले ना, असं म्हणतात ते काही उगाच नाही. औरंगजेबासारख्या खुखार, ज्याला जो शब्द आपण देऊ तो शब्द कमी पडेल अशा पद्धतीचा खुखार शत्रूला त्या ठिकाणी नामोहरम करण्याचं काम राजे संभाजी महाराज यांनी केलं. औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये असलेला अक्षय खन्ना, सोयराबाईंच्या भूमिकेमध्ये असलेल्या दिव्या दत्ता, सरदार हंबीरराव यांच्या भूमिकेमध्ये असलेले आशुतोष राणा आणि कवी कलश यांच्या भूमिकेमध्ये असलेले विनीत शहा आणि AR रहमान यांचं संगीत खरोखरच अक्षरशः अंगावर शहारे आणतात. आणि मराठा साम्राज्याचा इतिहास किती प्रेरक आहे, प्रेरणादायी आहे, याची प्रचिती आपल्याला याची देही याची डोळा येते. कवी कलशाची जी भूमिका आहे ती सुद्धा ज्या पद्धतीने त्या चित्रपटामध्ये आपल्याला समोर येते, या चित्रपटातील अनेक प्रसंग आपल्याला असे काही सामोरे येतात आणि त्या प्रसंगातून आपल्याला छत्रपती संभाजी राजांचा इतिहास असा काही उलगडत जातो. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना येसुबाईंच्या भूमिकेत, अर्थात रश्मिका मंदान्ना आहे आणि विकी कौशल यांनी जो काही अभिनय केलेला आहे, राजे छत्रपती तंतोतंत राजे संभाजी राजे उभे राहतात. तू माटी का लाल है कंकड़िया धूल नहीं, तू समा बदल रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं, इतिहास लिखेगा भूल नहीं. कवी कलशांच्या तोंडी असलेला हा डायलॉग आपण ऐकला की आपल्याला छत्रपती संभाजी राजांच्या जीवनामध्ये संभाजी राजे किती अष्टपैलू होते हे आपल्याला कळून येतं. ज्या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांची परवरिश केली ती निश्चितपणे अशाच पद्धतीची होती आणि ती परवरिश, त्यांनी जे काही त्यांच्यावर संस्कार केले ते संस्कार निश्चितपणे आपल्याला या चित्रपटामध्ये दिसून येतात. अनेक जणांनी शिवाजी सावंतांची छावा कादंबरी वाचली नसेल, पण ज्यांनी वाचली नाही ना त्यांनी छावा चित्रपट पाहावा. धर्मासाठी बलिदान म्हणजे काय, देशासाठी बलिदान म्हणजे काय, आपल्याला साधी ठेच जरी लागली तरी त्याच्या वेदना आपल्याला नकोशा होतात. मात्र शरीरावरची कातडी कातडी सोलून काढल्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकणं आणि त्या वेदना सहन करणं आणि त्या सुद्धा हसत हसत सहन करणं, हे फक्त आणि फक्त संभाजी महाराज सहन करू शकतात. सर्वसामान्य माणसांचं हे कामच नव्हे. चित्रपट जेव्हा सुरू होतो
बुरहानपूरच्या त्या लढाईमध्ये बुरहानपूरची लूट संभाजी महाराज त्या ठिकाणी करायला गेलेले असतात आणि तिथून जो काही चित्रपट पहिल्याच फ्रेम मध्ये पकड घेतो, आपल्याला जो काही त्या चित्रपटामध्ये गुंतवून टाकतो, तो अगदी शेवटच्या फ्रेम पर्यंत. संभाजी महाराजांचं हे जे बलिदान आहे हे देशासाठी होतं, धर्मासाठी होतं. आणि धर्मासाठीचं बलिदान काय असतं हे पाहण्यासाठी आपण चित्रपट पहा. देशासाठी बलिदान काय असतं हे पाहण्यासाठी आपण चित्रपट पहा. छोट्या मोठ्या गोष्टी धर्मासाठी आणि देशासाठी आपण किती गौण करतो, आपण कोणत्या गोष्टींना किती महत्व देतो, हे या चित्रपटातून आपल्याला निश्चितपणे कळेल. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही जीवन प्रवास आहे, या जीवन प्रवासाची आपल्याला जर माहिती व्हावी असं वाटत असेल, धर्मासाठी मरणं म्हणजे काय, देशासाठी मरणं म्हणजे काय, हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर निश्चितपणे आपण हा छावा चित्रपट पाहावा आणि आपल्या राजांना, छत्रपती संभाजी राजांना त्या ठिकाणी मनोमन अभिवादन करावं असं मला वाटतं. धन्यवाद.